करूया सुरू. ठीक आहे. आपण सेक्शन 25 सुरू केला होता. प्रोसिजर काय, एकदा का लायबल झाला रजिस्ट्रेशनसाठी एखादा व्यक्ती, मग त्याला काय करायला लागतं, सेक्शन 25 प्रमाणे प्रोसिजर करायला लागते. आता या प्रोसिजरमध्ये आपण जेव्हा येतो तेव्हा रजिस्ट्रेशन का करायचं, थोडं आपल्याला प्रश्न काय करायचं, ही एक रिक्वायरमेंट आहे. रजिस्ट्रेशन इज द मोस्ट फंडामेंटल रिक्वायरमेंट फॉर आयडेंटिफिकेशन ऑफ टॅक्स पेअर. जो टॅक्स कलेक्ट करणार आहे, जो टॅक्सेबल पर्सन आहे, त्याला आयडेंटिफाय करण्याकरता एक युनिक नंबर आहे, तो GST नंबर आहे. जो एखादा बिझनेस आहे, बिझनेस एंटिटी आहे, त्यांना गव्हर्नमेंट काय देतं, एक युनिक नंबर देतं आणि मग त्याला आयडेंटिफाय केलं जातं. तो गव्हर्नमेंटच्या वतीने टॅक्स कलेक्ट करतो. कलेक्टिंग टॅक्स ऑन बिहाफ ऑफ द गव्हर्नमेंट. जो टॅक्स GSTमध्ये कलेक्ट केला जातो तो सप्लायरचा नसतो, तो बायरचा नसतो. जो कन्झम्पशन करतो त्याच्याकडनं टॅक्स कलेक्ट केलेला आहे आणि तो गव्हर्नमेंटकडे जमा करण्याची जबाबदारी कोणाची आहे, सप्लायरची. बरोबर आहे. जो डिस्ट्रीब्युटर आहे तो मॅन्युफॅक्चररकडनं परचेस करतो, तो बायर आहे मॅन्युफॅक्चररचा, पण तो टॅक्स पेअर नाही आहे. टॅक्स कोण पे करतं ॲक्च्युली, जो कन्झम्पशन करतो तो. पण मग जे GSTमध्ये टॅक्स कलेक्ट करतात, जे GSTमध्ये टॅक्स कलेक्ट करतात ते त्याचं इनपुट टॅक्स क्रेडिट पण घेतात. बायर जे आहेत ते इनपुट टॅक्स क्रेडिट पण घेतात. आता इनपुट टॅक्स क्रेडिटचा काय कन्सेप्ट आहे माहिती आहे तुम्हाला. एक सप्लायर आहे, बरोबर आहे, आणि एक बायर आहे. आता बायर हा फायनल कन्झ्युमर नाही आहे. बायर पुढे अजून हा मग डिस्ट्रीब्युटर असेल. बायर हा जर डिस्ट्रीब्युटर असेल तर पुढे तो कोणाला विकेल, रिटेलरला विकेल, ट्रेडरला विकेल, अजून कोणाला विकेल, आणि नंतर मग जो अल्टिमेट कन्झ्युमर आहे तो परचेस करेल. सप्लायर काय करतो, सप्लायर सपोज 1000 रुपीची एक वस्तू आहे. सप्लायरचं काम आहे, समजा हा सप्लायर जो आहे हा मॅन्युफॅक्चरर असेल, हा निर्माता आहे त्या वस्तूचा. ओके. याच्यावरती 10% गव्हर्नमेंटचा टॅक्स रेट आहे, त्याला याच्यावरती 100 रुपये टॅक्स लावायला लागेल आणि 1100 रुपयाला ही वस्तू विकलेली आहे. मग हा नंतर सप्लायर काय करेल, कोणाला त्याने विकली, ह्याला विकली. ह्याला ही वस्तू 1100 रुपयाचा इनवॉइस आला, ह्यामध्ये 1000 रुपये काय त्या वस्तूची गुड्सची किंमत आहे आणि 100 रुपीज काय टॅक्स. हा काय करेल डिस्ट्रीब्युटर, हे जे 1000ची वस्तू आहे याच्यावर तो 200 रुपये आपलं मार्जिन लावेल, जे असेल 1200 रुपये झालं. आता ह्या 1200 रुपयावरती त्याला टॅक्स कलेक्ट करायचा आहे 120 रुपये. आता 120 प्लस 1200 ही अमाऊंट किती होते, 1320. हे काय, जेव्हा इकडनं इकडे हे सेल झालं तेव्हा ही काय होती, इनवॉइस व्हॅल्यू होती. आपलं मार्जिन ॲड करून त्याचा इनवॉइस कितीचा होईल, 1320चा होईल. 1000ला वस्तू त्याला पडली, त्यांनी 1200ला विकली. आता 120 रुपये टॅक्स कलेक्ट केला, 120 रुपये टॅक्स कलेक्ट केला. ही गव्हर्नमेंटकडे जमा करण्याची जबाबदारी कोणाची आहे, डिस्ट्रीब्युटरची आहे. समजल्या ना. डिस्ट्रीब्युटर 120 रुपये जमा करेल, पण तो काय बोलतो डिस्ट्रीब्युटर की मी जे गुड्स विकले, समजा त्यांनी आयटम ए सेल केला आहे, हा आयटम ए जेव्हा सेल केला, ज्यावेळेस त्याने तो परचेस केला त्याला आपण म्हणतो इनवर्ड सप्लाय, बरोबर आहे. जेव्हा त्यांनी परचेस केला तेव्हा त्याने त्याच्यावरती 100 रुपीज टॅक्स मॅन्युफॅक्चरला दिला होता की नव्हता. हे 100 रुपीज गव्हर्नमेंटला मिळाले की नाही मिळाले, त्या गुड्सवरचे, आयटम एवरचे. मग ते 100 रुपये जे गव्हर्नमेंटला मिळाले, हा जो डिस्ट्रीब्युटर आहे तो काय म्हणतो, मी या 120 रुपयामधनं 100 रुपीज जो मी टॅक्स दिला तो मी वजा करीन आणि 20 रुपये टॅक्स जमा करण्याची जबाबदारी माझी असेल. मग हे 100 रुपीज तो कॅशमध्ये येतो का, नाही, तो 100 रुपीजचं क्रेडिट घेतो, इनपुट टॅक्स क्रेडिट. बस एवढा सिम्पल कन्सेप्ट आहे इनपुट टॅक्स क्रेडिटचा आत्ता ह्या लेवलला.
जेव्हा कधी शब्द आला येईल आपल्याकडे क्रेडिट, इनपुट टॅक्स क्रेडिट ITC, तेव्हा लक्षात घ्यायचं एवढं. इनवर्ड सप्लायरवरती जो टॅक्स दिला आहे, सप्लायर मॅन्युफॅक्चरर हा पण काय टॅक्सेबल पर्सन आहे, डिस्ट्रीब्युटर हा पण टॅक्सेबल पर्सन आहे, रिटेलर हा पण टॅक्सेबल पर्सन आहे. आणि हे काय चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन आहे. गुड्स लोकांपर्यंत पोहोचण्याकरता मॅन्युफॅक्चरर काय करतो, वस्तूची निर्मिती करतो. त्यानंतर तो आपले डिस्ट्रीब्युटर नेमतो प्रत्येक जिल्ह्यामध्ये शहरामध्ये. त्यानंतर ते कोणाला विकतात, रिटेलरला, रिटेलर कोणाला विकतो, ट्रेडरला, ट्रेडर कोणाला विकतो, अल्टिमेट कन्झ्युमरला. किंवा कन्झ्युमर डिस्ट्रीब्युटरकडनं परचेस करू शकतो, कन्झ्युमर हा कोणाकडनंही परचेस करू शकतो. पण कन्झ्युमरकडे GSTचं रजिस्ट्रेशन नसतं, त्याला कुठल्या प्रकारचं क्रेडिट मिळत नाही. ठीक आहे. आणि जो डिस्ट्रीब्युशन चॅनलमध्ये जर समजा आता पहिल्या लेवलला कोण आहे, मॅन्युफॅक्चरर, त्यांनी वस्तू 1000 रुपयाची घेतली, पुढे दुसऱ्या लेवलला ती वस्तू 1200ची झाली, तिसऱ्या लेवलला ती वस्तू चौथ्या लेवलला अजून कॉस्ट वाढत गेली 2000. बरोबर आहे. आता 2000वरती टॅक्स किती होईल, 200 रुपये. हा कोणाच्या पकडमाना जाईल, 5व्या लेवलला कोण बाय करतो, कन्झ्युमर, जो ॲक्च्युली त्याचा उपभोग घेण्यात जो उपभोक्ता आहे तो करतो. आता ह्या पहिल्या लेवलला 100 रुपये टॅक्स, ह्या लेवलला 120, इथे 140, इथे 200. पण प्रत्येकजण काय करतो, आपापलं क्रेडिट लेस करून टॅक्स भरतो. हे 100 रुपीज जमा केले गव्हर्नमेंटकडे, हा यातना 100 वजा करून 20 जमा करेल, हा 100 जमा करेल, हा जो आहे हा पण 20 जमा करेल, आणि हा ह्याला जो टॅक्स लागला आहे, ह्याने जी वस्तू खरेदी केली ती सपोज 1800ला खरेदी केली. प्रत्येकजण आपापल्या कॉस्टवरती काय करतो, व्हॅल्यू ॲडिशन करतो, आपलं प्रॉफिट त्यामध्ये ॲड करतो. जेवढा व्हॅल्यू ॲडिशन तो करतो तेवढीच कॉस्ट तो गव्हर्नमेंटकडे जमा करतो. आणि फायनली बेअर कोण करतो कॉस्ट, जो कन्झ्युमर आहे तोच. त्याच्यावरच टॅक्स लावला जातो. ITC आपल्याला एक सेपरेट टॉपिक आहे, ते आपण ते पाहणार आहोत. Without registration, a person can neither collect tax from his customer nor claim any input tax credit of tax paid by him. याचा अर्थ कळला. GST मध्ये जो पर्सन रजिस्ट्रेशन घेईल त्याला बेनिफिट काय, त्याला ITC मिळेल. आणि त्याची जबाबदारी काय, त्याला टॅक्स कलेक्ट करावा लागेल. टॅक्स कलेक्ट करा, इनवर्ड सप्लायवर जो टॅक्स दिला आहे त्याचे तुम्ही काय करा, क्रेडिट क्लेम करा. आणि तुम्ही जेवढं व्हॅल्यू ॲडिशन केलं आहे त्याच्यावर त्याचा टॅक्स तुम्हाला भरायला येईल. आता आपण बघतोय सेक्शन 25, 26 आणि 27. हे आपण सुरुवात केली होती बघायला. सेक्शन 22 प्रमाणे आणि सेक्शन 24 प्रमाणे रजिस्ट्रेशन घेण्याची ज्यांना गरज आहे ते लायबल झाल्यापासून 30 दिवसामध्ये काय करतील, रजिस्ट्रेशन घेतील. आणि मग रूल 8, 9, 10A प्रमाणे ती काय करतील, त्या रूलप्रमाणे ॲप्लिकेशन, व्हेरिफिकेशन आणि मग त्यांना अप्रूव्हल होईल आणि सर्टिफिकेट मिळेल रजिस्ट्रेशनचं. आणि मग 10A प्रमाणे बँक डिटेल्स अपलोड करतील. कॅज्युअल टॅक्सेबल पर्सनला लायबल झाल्यानंतर 30 दिवस नाही, त्यांना सप्लाय करण्या अगोदर 5 दिवस अगोदर रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. सेजमध्ये युनिट असेल, सेज करता वेगळं रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. एखाद्या व्यक्तीला जर का स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये त्याचा तो तिथून सप्लाय करत असेल आणि सेजच्या बाहेरनं पण सप्लाय करत असेल तर एकाच शहरात जरी ते असेल पण एका शहरामध्ये सेज आहे आणि सेजच्या बाहेर दुसरा उद्योग आहे, हे दोन्ही उद्योगाला त्याला रजिस्ट्रेशन दोन वेगळी घ्यायला लागते. आणखी एक बघितलं आपण टेरिटरी वॉटरचं, टेरिटरी वॉटर एक सबसेक्शन, 2 प्रोव्हिजो आणि एक एक्सप्लेनेशन, हे आपण बघितलं होतं.
त्याचं एक्झाम्पल बघितलं होतं. त्याप्रमाणे आपण त्याची प्रोव्हिजन चार्टमध्ये बघितली होती. 10A मध्ये बँक डिटेल्स टाकायचे आहेत. मग रूल 8 ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन. रूल 9 व्हेरिफिकेशन ऑफ द ॲप्लिकेशन अँड अप्रुव्हल. आणि व्हेरिफिकेशन झालं, सगळं प्रॉपर आहे, अप्रूव्ह केलं जाईल. अप्रूव्ह केल्यानंतर रूल 10 प्रमाणे सर्टिफिकेट इश्यू होईल. ओके. आता ॲप्लिकेशन 30 दिवसामध्ये करायचं आहे. 30 दिवसात नाही केलं तर दोन ऑप्शन आहेत ना. एका केसमध्ये 30 दिवसामध्ये 30 दिवसामध्ये अप्लाय केलं जाईल. मला कुठे वाचलेलं आठवत आहे की असं आपण काय वाचलं होतं की रजिस्ट्रेशन 30 दिवसामध्ये केलं किंवा 30 दिवसात नाही केलं. आठवत आहे. The registration shall be effective from the date on which the person becomes liable to registration, where the application for registration has been submitted within a period of 30 days. 30 दिवसामध्ये ॲप्लिकेशन केलं. 30 दिवसामध्ये ॲप्लिकेशन केल्यानंतर जे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट येतं त्याच्यावरती डेट येते, रजिस्ट्रेशन कधीपासून त्याचं झालेलं आहे. इफेक्टिव्ह डेट काय असेल मला समजतं. रजिस्ट्रेशन शॅल बी इफेक्टिव्ह फ्रॉम द डेट ऑन विच द पर्सन बिकम्स लायबल टू रजिस्ट्रेशन. एखाद्याचं समजा टर्नओव्हर एक्सीड झालं, लायबल झाला सेक्शन 22(1) प्रमाणे, तर ज्या दिवशी तो टर्नओव्हर एक्सीड झाला त्या दिवशी काय झालं, लायबल झाला. मग जेव्हा तो ॲप्लिकेशन देईल तर सांगेल की माझं रिझन काय, ॲज पर सेक्शन 22(1) टर्नओव्हर एक्सीड्स, किंवा सेक्शन 24 प्रमाणे त्यांनी इंटरेस्ट रेट्स अप्लाय केला म्हणून काय झालं, लायबल झाला. कधी झाला लायबल, ती डेट आहे. विदिन 30 डेज त्यांनी ॲप्लिकेशन दिलं तर ज्या दिवशी लायबल झाला त्या डेटपासून इफेक्टिव्ह डेट, रजिस्ट्रेशन शॅल बी इफेक्टिव्ह डेट फ्रॉम द डेट ऑन विच द पर्सन बिकम्स लायबल टू रजिस्ट्रेशन वेअर द ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन हॅज बीन सबमिटेड विदिन अ पिरियड ऑफ 30 डेज फ्रॉम सच डेट. दुसऱ्या केसमध्ये काही कारणाला उशीर झाला, त्याला उशीर झाला, वेअर ॲन ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन हॅज बीन सबमिटेड बाय द ॲप्लिकंट आफ्टर द एक्सपायरी ऑफ 30 डेज. 30 दिवस त्याला जे कालावधी दिला होता त्यात तो नाही करू शकला. वेअर ॲन ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन हॅज बीन सबमिटेड बाय द ॲप्लिकंट आफ्टर द एक्सपायरी ऑफ 30 डेज फ्रॉम द डेट ऑफ हिज becoming liable for registration, the effective date of registration shall be the date of grant of registration under subrule 1 or subrule 3 or subrule 5 of rule 9. हे मी त्या दिवशी सांगितलं होतं, पण तुम्ही किती तत्परतेने ऐकलं आणि तुमच्या पॉईंट लक्षात आला की नाही आला. तेव्हा केवळ कसं होतं, मी सांगतोय तुम्हाला आणि तुम्हाला ठीक आहे नको डिस्टर्ब करायला, सांगू दे, आपण नंतर वाचू, आपल्याला कळेल. पण तुम्ही नंतर वाचला पाहिजे ना. जे पॉईंट मी प्रेझेंट केले ते तुम्हाला कळलेले नाहीत, तुम्हाला हे तरी कळलं पाहिजे की आपल्याला कळलेलं नाही तर आपण पुन्हा एकदा वाचलं पाहिजे. तुम्हाला विचारायला अडचण वाटत असेल की तुम्हाला ते वाटतं की ना विचारायची गरज नाही, आपल्याला कळेल, तर कमसे कम वाचा तरी, माझ्याकडे मागा तरी नोट्स द्या, वाचतो आम्ही. किंवा वेगळा सोर्स तुम्हाला कुठे आहे तिकडे तुम्ही वाचा. तुम्हाला माझे रूल कुठे आहेत, तुमच्या वेबसाईटला आहेत, तुम्ही वाचू शकता, बघू शकता आणि क्लिअर करून घेऊ शकता. पण तुम्ही क्लिअर करून घेत नसाल तर तुमचा दिलेला वेळ वाया गेलेला आहे. समजलं ना काय, मला पटतं ना मी काय म्हणतो. 30 दिवसामध्ये त्यांनी ॲप्लिकेशन केलं तर मग ज्या दिवशी लायबल झाला त्या डेटपासून काय होईल, त्याचं रजिस्ट्रेशन होईल. आणि मग त्यांनी उशीर केला तर ज्या दिवशी तो करतोय 30 दिवस होऊन गेले.
9.1 आणि 9.3 काय सांगतो? The application shall be forwarded to the proper officer, shall examine the application and the accompanying documents. If the same are found to be in order, approve the grant of registration to the applicant within a period of 7 working days from the date of submission of the application. ॲप्लिकेशन त्याला ज्या वेळेस मिळेल त्या डेटला काय होईल ते अप्रूव्ह होईल. तीनमध्ये वेअर द प्रॉपर ऑफिसर इज सॅटिस्फाईड विथ द क्लॅरिफिकेशन. समजा पहिल्या केसमध्ये डॉक्युमेंट प्रॉपर नव्हते म्हणून त्यांनी काय केलं, क्लेरिफिकेशन मागवलं फॉर्म GST RIG 03मध्ये आणि मग 7 दिवसामध्ये काय करायचं आहे त्याला रिप्लाय करायचं आहे. मग त्याला रिप्लाय केला ॲप्लिकंटनी. त्यानंतर मग तिसऱ्या सबरूल 3 प्रमाणे त्याला अप्रूव्हल मिळालं. आणखीन काय होऊ शकतं आपण बघितलं की जो ऑफिसर आहे त्याने रिस्पॉन्स केलाच नाही, त्याला ऑफिसरने रिस्पॉन्स केलाच नाही. इफ द प्रॉपर ऑफिसर फेल्स टू टेक एनी ॲक्शन, हे 9.5 आहे. Within a period of 7 working days from the date of submission the application, in case where the person is not covered, प्रोविजो टू सबरूल, प्रोविजो ॲप्लिकेबल नाही आहे. ठीक आहे. प्रोविजो काय म्हणतो की जर तुम्ही ऑनलाईन वनमधला प्रोविजो आहे तो आधार व्हेरिफिकेशनचा आहे. आधार व्हेरिफिकेशन केलं तर ठीक आहे, आधार व्हेरिफिकेशन नाही केलं मग मात्र 30 दिवस लागतात. पण धरून चालतं आधार व्हेरिफिकेशन केलं आहे. आधार व्हेरिफिकेशन केलं आहे विदिन अ पिरियड ऑफ 7 वर्किंग डेज. प्रॉपर ऑफिसर फेल्स टू टेक एनी ॲक्शन, त्यांनी जर का ॲक्शन घेतली नाही तर मग 7 दिवस झाल्यानंतर रजिस्ट्रेशन झालं असं मानलं जातं, ॲप्रूव्ह झालं असं मानलं जातं. आणि दुसरं आपण बघितलं विदिन अ पिरियड ऑफ 7 वर्किंग डेज फ्रॉम द डेट ऑफ रिसिप्ट ऑफ द क्लेरिफिकेशन. क्लेरिफिकेशन दिल्यानंतर ज्या पहिल्या सबमिशनमध्ये ॲप्लिकंटच्या काही अडचणी होत्या म्हणून त्याला प्रॉपर ऑफिसरनी क्लेरिफिकेशन मागवलं आणि त्याने क्लेरिफिकेशन दिलं, पण त्याच्यावरती प्रॉपर ऑफिसरने काही रिस्पॉन्स नाही केला तर द ॲप्लिकेशन फॉर ग्रँट ऑफ रजिस्ट्रेशन शॅल बी डीम टू हॅव बीन अप्रूव्ड. ह्या 3 केस दिल्या A, B आणि C. प्रोविजोप्रमाणे काय आहे, त्यांनी आधार व्हेरिफिकेशन नाही केलं तर प्रोविजोप्रमाणे केलं, मग तो ऑप्शन B आहे. विदिन अ पिरियड ऑफ 30 days फ्रॉम द डेट ऑफ सबमिशन ऑफ द ॲप्लिकेशन इन केसेस वेअर अ पर्सन इज कवर्ड अंडर प्रोविजो टू सबरूल 1. सबरूल 1चा प्रोविजो 30 दिवसामध्ये काही घडलं नाही. 30 दिवसानंतर मग पहिले दिलं आहे की तुम्ही पहिले ॲप्लिकंटनी डॉक्युमेंट दिले, प्रॉपर ऑफिसरने रिस्पॉन्स केला नाही, विदिन 7 days त्यांनी काही क्लेरिफिकेशन मागवलं नाही, द ॲप्लिकेशन फॉर ग्रँट ऑफ रजिस्ट्रेशन शॅल बी डीम टू हॅव बीन अप्रूव्ड. हे दुसऱ्या केसमध्ये 30 दिवस आहे कारण की आधार व्हेरिफिकेशन नाही केलं. 30 दिवसामध्ये त्यांनी आधार व्हेरिफिकेशन नाही केलं, दुसऱ्या प्रकारे जे करायला पाहिजे नाही केलं. 30 दिवसामध्ये काय होईल, डीम टू बी अप्रूव्ड. आणि C मध्ये काय दिलं आहे, क्लेरिफिकेशन मागवलं पण नंतर त्याला काय रिस्पॉन्स नाही केला विदिन 7 days. अशा 3 तुम्हाला वेगवेगळ्या डेटला ते काम झालं. जर का तुम्ही आधार व्हेरिफिकेशन नाही करत तर मग दुसऱ्या वेळी दिलं आहे का इकडे, हाऊएव्हर वेअर अ पर्सन अदर दॅन, आता हा इथे आहे ना 25(6)D. 25(6)D जो आहे ना त्यामध्ये काही लोकांना त्यामध्ये काय केलं आहे, तुम्ही जेव्हा हे बघाल 25 बघा इथे काय दिलं आहे, हा प्रोविजो काय सांगतो, हाऊएव्हर वेअर अ पर्सन अदर दॅन दोज नोटिफाईड अँड सेंट 25(6)D फेल्स टू अंडरगो ऑथेंटिकेशन ऑफ आधार नंबर. काही लोकांना त्यामुळे एक्झम्पशन दिले ते 25(6)D मध्ये फेल्स टू अंडरगो ऑथेंटिकेशन ऑफ आधार नंबर, देन रजिस्ट्रेशन शॅल बी ग्रँटेड ओनली आफ्टर फिजिकल व्हेरिफिकेशन. फिजिकल व्हेरिफिकेशन कोणी केलं पाहिजे, प्रॉपर ऑफिसरने.
of the principal place of business in the presence of the said person, but not later than 3 days from the date of application. आता त्यात आणि त्याचा रूल कुठला आहे? रूल 25 प्रमाणे फिजिकल व्हेरिफिकेशन होतं आणि ते प्रॉपर ऑफिसरने नाही केलं तर ॲप्लिकंटची काय चुकी त्यामध्ये? मग 30 दिवसामध्ये जर का प्रॉपर ऑफिसर आला नाही तर मग 30 दिवसानंतर डीम टू बी रजिस्टर. पण हा जो एक्सेप्शन आहे तो 6D मध्ये एक्सेप्शन आहे. काही कॅटेगरी ऑफ पर्सनना गव्हर्नमेंट नोटिफाय करेल, त्यांना रजिस्ट्रेशनसाठी अशा प्रकारे काय करण्याची गरज नाही. त्यामुळे तुम्हाला जे आपण बघितलं इकडे, जर 1ला त्यांनी 2 पाठवला, ओके, यू विल गेट द ॲप्लिकेशन रेफरन्स नंबर. हे झालं आपलं. डॉक्युमेंट सगळे अपलोड केले. पुढची स्टेप काय? ओके आहे ते सगळं तर कंप्लीट. पण त्यांनी काय रिस्पॉन्सच केला नाही 7 दिवसामध्ये. जर त्यांना काय आक्षेप आहे मग त्यांनी इकडे द्यायला पाहिजे की तुम्ही एक्स्ट्रा डॉक्युमेंट पाठवा, GST RG 3 द्यायला पाहिजे. मग त्याला आपण 4 द्यायला पाहिजे ॲप्लिकंट म्हणून, बरोबर आहे. आणि मग जर त्यांना 4 नंतर पण क्लिअर वाटत नाही आहे मग त्यांनी रिजेक्ट करायला पाहिजे 5मध्ये. मग जर नाही केलं त्यांनी तर मग इथे आपल्याला सर्टिफिकेट मिळणार. पहिल्या स्टेपमध्ये 7 दिवस, त्यांनी क्लिअरिफिकेशन मागवलं तर परत 7 दिवस. आणि जर आधार ऑथेंटिकेशन करत नाही तर त्यांनी मग फिजिकली व्हेरिफिकेशन करायला पाहिजे. तर फिजिकली येऊन व्हेरिफिकेशन 30 दिवसामध्ये नाही केलं तर मग 30 दिवसानंतर डीम टू बी अप्रूव्ड. हे तुम्हाला क्लिअर पाहिजे तर तुम्हाला पुढचं देश पुढे कळणार ना काय म्हणतात. कारण आता पुढे मला सांगायचं ते याच्यावरच बेस आहे. तर तुमचा हाच पॉईंट क्लिअर नसेल तर मला पुढे मग मी तुम्हाला काय सांगणार. Where an application for registration has been submitted by the applicant after the expiry of 30 days from the date of his becoming liable to registration, the effective date of registration shall be the date of grant of registration under 1 or 3 or 5. विदिन 7 days आहे. ज्या डेटला तो अप्रुव्हल देईल ती डेट तुमच्या रजिस्ट्रेशनची होणार. तुम्ही ॲप्लिकंट आहात, तुम्ही 30 दिवसाचा जो काय पिरियड होता तो जर का घालवला मग तुम्ही ॲप्लिकेशन द्याल आणि ज्या दिवशी प्रॉपर ऑफिसर त्याला ॲक्सेप्ट करेल, ॲप्रूव्ह करेल ती डेट असेल रजिस्ट्रेशनची. रूल 8, 9, 10 पुढे त्याचा रेफरन्स येणार आहे म्हणजे लक्षात पाहिजे. म्हणजे मी परत रिवाईज केली. सेपरेटेशन बघितलं आपण. रजिस्ट्रेशन प्रत्येकाला मेल घ्यायला लागेल तो लायबल झाला तर. प्रोव्हाइडेड दॅट अ पर्सन हॅव्हिंग मल्टिपल प्लेसेस ऑफ बिझनेस इन अ स्टेट और युनियन टेरिटरी may be granted a separate registration for each such place of business subject to such condition as may be prescribed. आपण पुढे जाऊन रूल 11 बघितला. आपण त्यामध्ये कंडिशन बघितल्या की प्लेस ऑफ बिझनेसमध्ये काय काय येतं हे बघितलं. मग सेक्शन 10 जर असेल तर दुसरा म्हणजे एक बिझनेस कंपोजिशनमध्ये असेल तर दुसरा बिझनेस पण कंपोजिशनमध्ये पाहिजे. आणि एक बिझनेस जर का रेग्युलरमध्ये आहे तर बाकीचे बिझनेस पण रेग्युलरमध्ये पाहिजे. कंपोजिशन स्कीम जी असते ना, कंपोजिशन स्कीम ती काही बिझनेसमॅनना मिळते, ती काही टॅक्सेबल पर्सनना मिळते. पण त्यामध्ये काही कंडिशन आहेत, त्या कंडिशन फॉलो करायला लागतात. समजा कंपोजिशन स्कीम मिळेल पण कोणाला मिळेल? समजा असं आहे की जे गुड्स सप्लाय करतात त्यांना मिळेल. आता पूर्वी सर्व्हिस प्रोव्हायडरला मिळत नव्हती, आता सर्व्हिस प्रोव्हायडरला पण मिळते.
पण जे गुड्स प्रोव्हायडर आहेत, गुड्सचे सप्लायर आहेत, त्यांना रिस्ट्रिक्ट केलं आहे की त्यांनी कुठले गुड्स सप्लाय केले पाहिजे, तेच सप्लाय केले तर मिळते. असे काय टोबॅको आहे, आईस्क्रीम आहे, अशा जर का त्यांनी सांगितलं की हे जर सप्लायर असतील याचे तर त्यांना कंपोजिशन स्कीम मिळणार नाही. आणि जर त्याचा सप्लाय त्या कंपोजिशन डीलरने केला तर तो मग अपात्र होतो, इनइलिजिबल होतो. कंपोजिशन स्कीममधनं तो अपात्र होतो. आणि जर तो त्याच्याकडे रजिस्ट्रेशन 2, 3, 4, 5 आहेत, एक जर इलिजिबल झाला, ऑल अदर रजिस्टर्ड प्लेसेस ऑफ बिझनेस ऑफ द सेड पर्सन शॅल बिकम इनइलिजिबल टू पे टॅक्स अंडर द सेड सेक्शन. हे एक्सप्लेनेशन मी 2 वेळा 3 वेळा वाचलं. या इनइलिजिबलबद्दल मी काही बोललो नाही, तुम्हाला काही खटकलं नाही, कारण तुम्ही तसं ऐकलं नाही, तुम्ही तेवढं काळजीपूर्वक ऐकलं नाही. मी एखादं वाक्य 3 वेळा वाचतो, मला क्लिअर असतं मी काय वाचतो, त्याचा अर्थ काय, पण तो अर्थ मी स्पष्ट नाही केला. केव्हा मी 3 वेळा वाचलं, तुम्हाला त्याचा अर्थ स्पष्ट होऊ शकतो, तुम्हाला विचारायची गरज नाही, पण केव्हा तुम्हाला स्पष्ट होणार नाही. पण जर तेवढं तुम्ही ऐकत नसाल तर तुम्हाला प्रश्नच पडणार नाही. किंवा मी वाचलं आहे फक्त, सांगितलं नाही, ते लक्षात येणार नाही. किंवा मला सांगण्याची गरज वाटत नाही, मी सांगत नाही, पण कधी एखाद्या वेळेस तुम्हाला नसेल कळलं, तुम्ही विचारलं पाहिजे. किंवा नंतर तुम्हाला रिअलाईज झालं पाहिजे, अरे हे आपण विचारलं नाही किंवा हे आपल्याला कळलेलं नाही, क्लिअर नाही. तुम्ही मला विचारा किंवा न विचारा ही नंतरची गोष्ट आहे, तुम्हाला तुमचं कळतं की नाही हे तुम्हाला कळलं पाहिजे. तुमच्या स्वभावाप्रमाणे तुम्हाला मला विचारायला अडचण वाटत असेल, तुमच्या व्यक्तिमत्वाचा भाग तो असू शकतो, पण तुम्हाला कळलं तर पाहिजे की आपल्याला कळलं नाही आहे, हे गरजेचं आहे. आणि मग तुम्ही ते समजून घेण्याचा, शोधण्याचा, त्याचा उत्तर काय हे काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एखादी गोष्ट मला येत नाही म्हणून पण मी समजा धरून चालू की असं मला कळत नाही म्हणून मी तुम्हाला स्किप केली, किंवा आता आपला एक मर्यादा आहे, आपला कोर्स किती वेळा संपवायचा आहे म्हणून मी एखादी गोष्ट नाही सांगितली, तुम्हाला बोललो की नाही तुम्ही शोधा, तर तुम्हाला ते शोधायचं आहे. पण तुम्हाला एखादी गोष्ट इथे क्लिअर झालेली नाही आहे, तुम्हाला क्लिअर झालं पाहिजे. ओके, तसं रूल 8 प्रमाणे ॲप्लिकेशन असतं, रूल 11ला त्याचप्रमाणे सांगितलं आहे की तुम्ही ॲप्लिकेशन करा आणि मग रूल 9मध्ये व्हेरिफिकेशन होईल, 10मध्ये अप्रूव्हल होईल. रूल 8, 9, 10, 10A, 11 सर्टिफिकेट मिळेल. सर्टिफिकेट डिस्प्ले करायचं बिझनेसच्या जागेमध्ये, ॲडिशनल प्लेसेसमध्ये, कुठे प्रॉमिनंट लोकेशन, आणि बोर्डवरती पण जीएसटी नंबर दिसला पाहिजे. पुढे आपण काय बघितलं 25(3) ज्याला इच्छा आहे, जो 22 किंवा 24 लायबल होत नसेल पण त्याला स्वइच्छेने निरीक्षण घेण्याची इच्छा असेल, व्हॉलंटरीली तो घेऊ शकतो. आणि त्याला जे सगळे कॉम्प्लायन्सेस इतर रजिस्टर पर्सनप्रमाणेच करायला लागतील, इतर टॅक्सेबल पर्सनप्रमाणेच त्याला सर्व कॉम्प्लायन्सेस करायला लागतील. सगळे रूल्स, सगळे सेक्शन त्याला लागू होतील, सगळे ऑब्लिगेशन्स सगळ्यांना लागू असतात. त्याचप्रमाणे जो रजिस्ट्रेशन घेईल ॲज पर सेक्शन 25 सबसेक्शन 3 हे बघितलं आपण. 4मध्ये काय बघितलं, जर रजिस्टर एखादा व्यक्ती GSTमध्ये रजिस्ट्रेशन घेतो त्यावेळेस त्याचं दुसरं पण रजिस्ट्रेशन असेल किंवा दुसरी जी एस्टॅब्लिशमेंट असेल ते 2 डिस्टिंक्ट पर्सन असतील. आणि दुसऱ्या स्टेटमध्ये एखादं ऑफिस ओपन केलं, तिकडं सप्लाय करत नाही, तर ते एस्टॅब्लिशमेंट आहे, त्याला रजिस्ट्रेशन घेण्याची गरज आहे किंवा नाही आहे. पण जर का तिकडे सप्लाय घेतला तर ते 2 डिस्टिंक्ट पर्सन आहेत. एव्हरी रजिस्ट्रेशन बी ट्रीटेड ॲज डिस्टिंक्ट पर्सन. A person who has obtained or is required to obtain more than one registration, whether in one state or union territory, more than one state or union territory, in respect of each such registration, be treated as distinct person for the purpose of CGST Act. CGST साठी जर का 2 रजिस्ट्रेशनमध्ये जे एकाच पर्सनचे दोन्ही बिझनेस असतील पण 2 रजिस्ट्रेशन वेगवेगळे आहेत,
तर त्यांना एकमेकांशी जो काय त्यांचा गुड सर्व्हिसेसची देवाणघेवाण होईल ती डिस्ट्रिक्ट पर्सन समजून त्यांना इनवॉइस बनवायला लागेल, बिल ऑफ सप्लाय प्रिपेअर करायला लागेल. एक होतं एव्हरी रजिस्ट्रेशन आणि दुसरं आहे सेक्शन 25 सबसेक्शन 5 मध्ये एस्टॅब्लिशमेंट ऑफ डिस्ट्रिक्ट पर्सन, where a person who has obtained or is required to obtain registration in a state or union territory in respect of an establishment. बरोबर आहे, आठवत आहे मी सांगितलं होतं ना. पॅन पाहिजे, पॅन घेणं गरजेचं आहे. आणि पॅन नसेल तर टॅन कोणाला चालेल, ज्यांना सेक्शन 51 मध्ये एव्हरी पर्सन शॅल हॅव अ पॅन. 51 मध्ये जे गव्हर्नमेंट एजन्सीज आहेत किंवा स्टेट गव्हर्नमेंटचं डिपार्टमेंट आहे त्यांना जर का GST नंबर घ्यायचा असेल कशाकरता, TDS काढणार, TDS डिडक्ट करण्याकरता, त्यांच्याकरता टॅन पण चालेल, त्यांच्याकरता पॅनची गरज नाही. त्यांचा टॅन नंबर असतो इन्कम टॅक्सचा, तो टॅन नंबर चालेल. फर्निश प्रूफ ऑफ पोझेशन ऑफ आधार नंबर. आता आधार पॅन नंबरच्या बेसवरती रजिस्ट्रेशन करायचं असेल, पॅन नंबरच्या बेसवरती रजिस्ट्रेशन करायचं असेल तर पुरेसे नाही आहे का आधारचं व्हेरिफिकेशन ठेवलं गव्हर्नमेंटने. इथे बघा खाली मेसेज फ्लॅश करते बघा, टू चेक द मिसयूजेस of PAN in GST registration, a functionality has been provided at GST portal to register the complaint. तुमचा पॅन नंबर गुप्त असतो का? मी क्रेडिट कार्ड नंबर कोणाला सांगत नसाल, बरोबर आहे. डेबिट कार्ड नंबर कोणाला सांगत नसाल, सांगायची गरज पडत नाही, कोणाला झिरो जाण्याची गरज पडत नाही. पण पॅन तर आपण सगळ्यांना द्यायला लागतो. पॅन नंबर ओपन आहे ना, सिक्रेट नाही का पॅन नंबरचं. जर तुम्ही GST रजिस्ट्रेशन नंबर घ्यायला जाल तुम्हाला पॅन टाकायला लागतो, त्याच्या खाली तुम्ही ईमेल आणि मोबाईल नंबर टाकता. डॉक्युमेंट जी आहेत ती सबमिट करायला लागतात, ॲड्रेस प्रूफ लागतो. तुम्ही एक शॉप भाड्याने घेतलं, बरोबर आहे. तुम्ही कुठल्या वेगळ्या शहरातनं आला, वेगळ्या राज्यातनं आला आणि जर का तुम्हाला मुंबईमध्ये शॉप पाहिजे, तुम्हाला त्या शॉपमध्ये तुम्हाला भाड्याने रेंटनी जागाची पाहिजे असेल, तो ओनर देईल की नाही देईल ना. बोलेल तुमचं काय गावचा ॲड्रेस द्या, तुमचं पॅन द्या, आधार कार्ड द्या. तुम्ही त्याला दाखवलं आणि कोणते ओळखीचा माणूस घेऊन जातो बा आमच्या गावचा आहे, त्याला मिळतं ना. लोक काय करायला लागले, अशा प्रकारे जागा भाड्याने घेतली, तुम्ही जागा भाड्याने घेतली आणि तुम्ही काही पैशाचे गैरव्यवहार केले आणि तुम्ही पळून गेला, तर मला जबाबदार आहे. तुम्ही ज्या मालकाला तुमचा खोटा ॲड्रेस प्रूफ आणि माहिती दिली असेल त्यांनी तो व्हेरीफाय करायला त्याकडे काही सिस्टीम आहे नाही, ही जबाबदारीच नाही ना. तो जे काय गरजे एवढं काय पाहिजे तेवढं त्या माणसाकडनं घेतो. लोकांनी काय केलं, अशा प्रकारे जागा भाड्याने घेतली, भाड्याचा करार केला आणि GST रजिस्ट्रेशन घेण्याकरता काय लागतं, जागेचे डॉक्युमेंट. ही जागा इकडे बिझनेस होणार आहे. पॅन नंबर टाकताना त्याने पॅन नंबर स्वतः न टाकता दुसऱ्या व्यक्तीला टाकतो. ईमेल, मोबाईल काय तुम्हाला सिम कार्ड कसे मिळतं, सिम कार्ड घेतला, मोबाईल ॲड्रेस बनवला आणि परचेस केला, GSTमध्ये टॅक्स कलेक्ट केला आणि टॅक्स भरलाच नाही, बिझनेस बंद केला आणि असे व्यक्ती गायब आहेत. त्यांचा टॅक्स कोण भरणार? मी GST नंबर घेतला, मी तुम्हाला सेल केला, मी तुम्हाला 2 लाख 5 लाख 50 लाखाचा सेल केला, तुम्ही मला GST दिला, बरोबर आहे. पण तो तुमचा घेतलेला GST मी गव्हर्नमेंटकडे जमा नाही केला आणि 5-50 लाख रुपये GST अशा वगैरे कलेक्ट करतात आणि मग ते गायब होतात. मग दुसऱ्या राज्यात जाऊन तेच करतात. असा काय लोकांनी नवीन बिझनेस काढला आहे. अशा लोकांना कसं पकडणार? तुमचा पॅन नंबर अशा प्रकारे कोण वापरतोय का हे बघण्याकरता तुम्हाला इथे फंक्शनॅलिटी आहे. इकडे जा, तुमचा पॅन नंबर टाका तिकडे आणि बघा तुमचा पॅन नंबर
कोण वापरतो आहे का तुमच्या नकळत, इकडे जाऊन चेक करा. आणि जर तुमच्या पॅन नंबर खाली नंबर असतील ना, तुम्ही आता तुमचा समजा रजिस्टर्ड बिझनेस आहे, तुम्ही इकडे काम करता, रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही टाकलात की तुम्हाला समजतं ना इकडे की नंबर आहे म्हणून, बरोबर आहे ना. आणि जर का तो नंबर असेल तर काय करायचं, तर पुढे इकडे रिपोर्टचा ऑप्शन येतो, रिपोर्ट करा. जर योग्य नंबर वापरला गेला ओके, पण जर तुम्ही रजिस्ट्रेशन घेतलेलं नाही आहे पण तुमच्या नावावर कोणी घेतलं आहे का, ते घेतलं असेल समोर दिसेल, मग तुम्ही रिपोर्ट करा GSTNला, गव्हर्नमेंटला रिपोर्ट करा की बाबा माझा नंबर आहे हा, मी बिझनेस करत नाही, मी रजिस्ट्रेशन घेतलेलं नाही, माझ्या नंबरवरती कोणीतरी मिसयूज करतो आहे. अशा केसेस आल्यामुळे गव्हर्नमेंटने आता ही जी फंक्शनॅलिटी आहे ही इनेबल केलेली आहे. मग त्या माणसांना अशा माणसांना पकडता येईल. मग असे माणसं आहे ते गव्हर्नमेंटला कळणार कसं. मग अशा प्रकारे तुम्हाला इकडे समोर दाखवलं आहे. आता प्रत्येकाला गरज आहे की बाबा आपला पॅन नंबर कोणी वापरला आहे का बघा, हे ज्यांना कळेल ते वापरतील, बाकी ज्यांना नाही कळलं त्यांना काय करणार आहे. एखाद्या गावखेड्यातला माणूस असेल, त्याचा पॅन नंबर कोणी काढला आणि अशा प्रकारे जर का यूज केला तर कळणारच नाही ना. मग याच्यावरती एक उपाय हा केला आहे, काही प्रमाणात ह्यानी होईल ते होईल, पण आता याच्यावरती पॅन घेतलं पाहिजे, त्याबरोबर आधार घेतला पाहिजे. आता आधार व्हेरिफिकेशन होईल, आधार व्हेरिफिकेशन होईल तर काय होईल, त्याचा कोणाचा आधारमध्ये मोबाईल नंबर दिला आहे, त्याच्यावर OTP जाईल, जर मॅच झाला, व्हेरीफाय झाला तर ठीक आहे. म्हणजे आता जे कोण अशा प्रकारचं चुकीचे कामं करतायत त्यांना त्या माणसाचा आधार आणि मोबाईल नंबर जो ते वापरतात. आता पॅनला कसं होतं, मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन घेताना मी माझा वापरतो, पण आता आधार नंबर जेव्हा त्याचा काढला होता तेव्हा मोबाईल माझा वापरला नव्हता ना, OTP येणार नाही मला, आधार व्हेरिफिकेशन होणार नाही माझ्या मोबाईल थ्रू. कुठेतरी मर्यादा आली ना चोरी करणाऱ्यांना आता आधार व्हेरिफिकेशनमुळे. आणि आधार व्हेरिफिकेशन होणार नसेल तर त्याकडे तिकडे सांगितलं आहे गव्हर्नमेंटने की आधार व्हेरिफिकेशन करा, इज नॉट असाइन टू द रजिस्टर्ड पर्सन प्रोव्हाइडेड इफ अन आधार नंबर इज नॉट असाइन टू द रजिस्टर्ड पर्सन, such person shall be offered alternate and viable means of identification in such manner as government may on the recommendation of the council prescribe. रूल बनवेल त्या रूलमध्ये येईल. आता तरी एवढंच आहे की तुम्हाला सांगितलं आहे की आधारचं व्हेरिफिकेशन करा, पण फक्त जाऊन एवढं सांगतोय की जर का हा 6A काय आणला, पहिले होते ना सेक्शन आपल्याकडे 1 ते 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 12 होते, मग हे का आणलं 6A का आणलं, का अमेंड करायला लागलं. 6 काय आहे, 6मध्ये काय दिलं आहे, पॅन पाहिजे, आणि 6A काय म्हणतो, आधार व्हेरिफिकेशन करा. त्याची गरज का पडली, पॅन नंबरवरती लोक रजिस्ट्रेशन घेऊन दुसऱ्याच्या नंबरवरती फ्रॉड करायला लागले. ते फ्रॉड थांबवण्याकरता हे व्हेरिफिकेशन आलं. आणि आधार जर का कोण देत नाही तर मग 30 दिवसामध्ये फिजिकली व्हेरिफिकेशन करा. पण आता आपण रिस्क घेऊ शकत नाही, गव्हर्नमेंट आता या पोझिशनला आहे. मग 6A, 6B, 6C हे आधारसाठी, आणि 6D मग तुम्हाला बोललो ना, ते काय दिलं आहे, the provisions of the subsection 6A or subsection 6B or 6C shall not apply to such person or class of person or any state or union territory or part thereof as the government may on the recommendations of the council specified by notification. त्यांना अप्लाय होणार नाही, पण त्यांना ठीक आहे, कळलं. महत्त्वाचा पॉईंट होता पण मी वेळ घालवला. आपल्याकडे मर्यादित वेळ आहे, त्या मर्यादित वेळात आपल्याला बऱ्याच गोष्टी बघायच्या आहेत, पण काही गोष्टी मी थोड्या अशा फास्ट घेईन किंवा थोड्या मी इग्नोर करेन. त्या तुम्ही लक्षात घ्या, तुम्हाला व्यवस्थित वाचून समजून घ्यायच्या. तुम्ही जर का मी एकदा शिकवल्यानंतर एकदा रीडिंग करणार नसाल तर मग तुम्हाला काही गोष्टी पुढे जाऊन त्या लेवलला स्पष्ट होणार नाही, ज्या लेवलला स्पष्ट व्हायला पाहिजेत. लक्षात घ्या. रूल 12, TDS TCS नंबर ज्यांना घ्यायचा आहे त्याच्याकरता GST RAG 7 हे आपण बघितलं होतं. हे आत्तापर्यंत आपण जेवढं बघितलं होतं तेवढ्यावरच मी एवढा वेळ घालवला आहे, बरोबर आहे. आपला आजच्या क्लासचा अर्ध्याहून जास्त वेळ याच्यावरच गेला आहे. आणि पुढे मी काढलं होतं NRTP सेक्शन 25 प्रोसिजर फॉर रजिस्ट्रेशन सबसेक्शन 7 अ नॉन रेसिडेंट नॉर्थविस्टँडिंग एनिथिंग कंटेनिंग सबसेक्शन 6. आता आपण 6मध्ये काय बघितलं,
पॅन नंबर पाहिजे आणि पुढे 6A मध्ये आधारचं व्हेरिफिकेशन पाहिजे. आता हा जे काही 6 महिने सांगितलं आहे ते ॲप्लिकेबल नाही 7साठी. 7मध्ये कोण आहे? नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन, म्हणजे जो फॉरेनर आहे, त्याला पॅन नसेल, त्याला पॅनची गरज नाही. मे बी ग्रँटेड रजिस्ट्रेशन अंडर सबसेक्शन 1 ऑन द बेसिस ऑफ सच अदर डॉक्युमेंट. त्याला वेगळे डॉक्युमेंट असतील जे प्रिस्क्राईब केले जातील. रूल 13 बघा, सेक्शन 27 स्पेशली बनवला आहे NRTPसाठी, तो आपल्याला बघायचा आहे. क्लिअर झालं एवढं? सो मोटर रजिस्ट्रेशन बाय द प्रॉपर ऑफिस. आता मी बघितलं, तुम्हाला टाईम दिला आहे, तुम्हाला सेक्शन 22 किंवा 24 प्रमाणे एक लिमिट दिलं आहे किंवा काही कंडिशन दिल्या आहेत. त्याप्रमाणे काय होतं, लायबल होतो. विदिन 30 दिवस टाईम दिला आहे, त्यात रजिस्ट्रेशन घ्यायला पाहिजे. आता हा लॉ कोणाला माहिती असेल, कोणाला माहिती नसेल, बरोबर आहे. सिग्नल असतो ना हायवेला, आपण थांबतो प्रत्येक वेळेस? नाही थांबत. आता सिग्नलवर थांबायचं असतं, एखाद्या व्यक्तीबद्दल मला माहितीच नाही, त्या व्यक्तीवर माहिती आहे मला, पण कशाला थांबू, मी गेलो निघून. मी तसे जर आपण सिग्नलला थांबत नाही, एखाद्याने टर्नवर क्रॉस केला किंवा 22 किंवा 24 प्रमाणे लायबल झाला तो, आणि जर त्याने रजिस्ट्रेशन नाही घेतलं, गव्हर्नमेंटकडे काहीतरी कंट्रोल पाहिजे की नको, की अशा लोकांना रजिस्ट्रेशनमध्ये घ्यायला पाहिजे. हे सर घ्यायला पाहिजे नको. त्याकरता liable to be registered fails to obtain registration. Where a person who is liable to be registered under this act and fails to obtain registration, the proper officer may without prejudice to any action which may be taken under CGST Act or under any other law for the time being in force proceed to register such person in such manner as may be prescribed ॲज पर रूल 60. बघा आता काय याचं आहे, पुढे तुम्हाला सांगतो. गव्हर्नमेंटकडे सिस्टीम पाहिजे की आता दुनिया आहे, लोक आहेत, सगळ्या प्रकारची माणसं असतील, कोणाला कायदे काढून माहिती आहेत, तरी पण तो कायदा पाळत नाहीत. कोणाला कायदा माहितीच नाही जेन्युइनली, म्हणून त्याच्याकडे पाळला जात नाही. आता एखाद्या व्यक्तीने किती टर्नओव्हर केला आहे, किती बिझनेस करतो आहे, त्याचा किती एकंदरीत परचेस आहे. जर का गव्हर्नमेंटकडे सगळेच आपला रजिस्टर्ड पर्सन जर आपला सेल दाखवत असतील, तर गव्हर्नमेंटला कळतं की यांनी कोणाला सेल केला आहे, कोणाला परचेस केला कळतं. पण गव्हर्नमेंटकडे स्वतःच्या सिस्टीमप्रमाणे काही सर्वे ते अरेंज करतात, काही सर्वे करतात, काही इन्क्वायरी ते करू शकतात. GSTच्या कायद्यामध्ये प्रोव्हिजन आहे की ते प्रॉपर ऑफिसर इन्क्वायरी, इन्स्पेक्शन, सर्च करू शकतात. वेगळा टॉपिक आहे इन्स्पेक्शन, सर्च, सीजर अँड अरेस्ट. आणि जर का एखाद्या माणसाने त्यांना अडथळा आणला, त्याला अरेस्टही होऊ शकतं. इथपर्यंत प्रोव्हिजन आहे. मग त्यांनी कंडक्ट करावा सर्वे, इन्क्वायरी, इन्स्पेक्शन, आणि बघावं की एखादा व्यक्ती जर का एकंदरीत त्याच्या बिझनेसच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये त्यांना वाटत असेल प्रॉपर ऑफिसरला, तो सर्वे करेल, इन्क्वायरी करेल, माहिती घेईल, आणि फाइंड्स दॅट अ पर्सन लायबल टू रजिस्ट्रेशन अंडर द ॲक्ट has failed to apply for such registration, such officer may register the said person on a temporary basis and issue an order in form GST RG 12. The registration granted under Subrule 1 shall be effective from the date of such order granting registration. बरोबर आहे. ज्या डेटला त्याला ऑर्डर दिली त्या डेटपासून त्याचं रजिस्ट्रेशन काय झालं, टेम्पररी बेसिसवरती त्याला ॲप्लिकेबल झालं. ते योग्य आहे का अयोग्य? जर खरोखर लायबल होत होता मग त्यांनी रजिस्ट्रेशन घ्यायला पाहिजे ना. मग त्याला 90 दिवस पिरियड दिला आहे. एव्हरी पर्सन टू whom a temporary registration has been granted under Subrule 1 shall within a period of 90 days from the date of the grant of such registration submit an application for registration in the form and manner prescribing Rule 8 आणि Rule 12 बघितलं आपण, सेपरेट रजिस्ट्रेशन घेता त्याप्रमाणे त्याला काय करायला पाहिजे, ॲप्लिकेशन करायला पाहिजे.
प्रोविजो काय सांगतो बघा, प्रोव्हाइडेड दॅट वेअर द सेड पर्सन हॅज फाईल्ड अँड अपील अगेन्स्ट द ग्रँट ऑफ टेम्पररी रजिस्ट्रेशन. त्याला जर मान्य नाही आहे की नाही माझा एवढा टर्नओव्हरच नाही आहे, किंवा मी एक्झाम सप्लायच करतो म्हणून मला ॲज पर सेक्शन 23 रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही आहे, म्हणून रजिस्ट्रेशनमध्ये लायबल होत नाही, ॲज पर 22 or 24 होत नाही, मी चुकीचं करताय, तो अपील करू शकतो. द ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन शॅल बी सबमिटेड विदिन अ पिरियड ऑफ 30 days. त्याला 30 दिवसामध्ये द्यायला पाहिजे, अपील्समध्ये द्यायला पाहिजे. फ्रॉम द डेट ऑफ द इश्युअन्स ऑफ द ऑर्डर upholding the liability registration by the appellate authority. पण जर ओके 90 दिवसामध्ये त्यांनी काय करायला पाहिजे, ॲप्लिकेशन करायला पाहिजे. द प्रोव्हिजन ऑफ रूल 9 and 10 व्हेरिफिकेशन आणि पुढे मग इश्यू ऑफ सर्टिफिकेट रिलेटिंग टू व्हेरिफिकेशन अँड इश्यू ऑफ द सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन शॅल म्युटॅटिस यथावश्यक परिवर्तनासहित सेम टू सेम लागू होत नसतील, थोडंफार चेंज करून ते लागू करून घ्या. अप्लाय टू ॲन ॲप्लिकेशन सबमिटेड अंडर सबरूल 3. 90 दिवसामध्ये येईल, बस त्याला गव्हर्नमेंट पावन करून घेईल. आणि मग ज्या दिवशी ऑर्डर काढली होती त्या दिवसापासून त्याला रजिस्ट्रेशन त्याचं इफेक्टिव्ह होईल. द गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर असाइन पर्स्युएंट टू द व्हेरिफिकेशन under subrule 4 shall be effective from the date of the order granting registration under subrule 1. कळलं? Subrule registration. PO conduct any survey, inspection, search, inquiry or any other proceedings under GST Act finds person liable to register but fail to apply for the same. त्याला टेम्पररी नंबर दिला जाईल, तो नंबर जर योग्य असेल तर मग त्याने काय करावं, ॲप्लिकेशन करावं 90 दिवसामध्ये रूल 8 प्रमाणे किंवा रूल 12 प्रमाणे विदिन 90 डेजमध्ये, आणि मग रूल 9-10 प्रमाणे त्याला काय मिळेल, व्हेरिफिकेशन होईल त्याचं आणि त्याला इश्यू ऑफ सर्टिफिकेट होईल. पण जर त्याला मान्य नसेल त्याने अपील करावं. अपील केल्यानंतर त्याच्या फेवरमध्ये जर अपील गेलं, ऑथॉरिटीला वाटलं की बरोबर याला रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही, प्रॉपर ऑफिसरनी चुकीचं याच्यावर नंबर दिला याला रजिस्ट्रेशन केलेलं याचं, मग नो रजिस्ट्रेशन. पण जर त्याच्या अगेन्स्ट गेलं डिसिजन ऑथॉरिटीचा, तर मग त्याला रजिस्ट्रेशन अप्लाय करायला लागेल विदिन 30 days ऑफ इश्युअन्स ऑफ ऑर्डर ऑफ सच ऑथॉरिटी. ऑथॉरिटीचा ऑर्डर त्याच्या अगेन्स्ट गेल्यापासून 30 दिवसामध्ये त्यांनी रजिस्ट्रेशन करता ॲप्लिकेशन करायला पाहिजे. क्लिअर आहे? सेक्शन 25 सबसेक्शन 9. जसं GST नंबर असतो, GST आय एन, तसं एक UIN असतो, युनिक आयडेंटिटी नंबर. हा कोणाला दिला जातो, एनी स्पेशलाइज एजन्सी ऑफ द युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन or any multilateral financial institution and organization notified under the United Nations Act 1947. मला माहिती आहे UNO काय असतं. कारण ते पहिलं महायुद्ध झालं, दुसरं महायुद्ध झालं, तिसरं महायुद्ध होऊ नये, देशांमध्ये काय भानगडी होऊ नये म्हणून देशांची एक संघटना बनवली गेली आणि त्यामध्ये मग हळूहळू मॅक्झिमम देशांना समाविष्ट केलं गेलं. आणि मग ते दोन देशांमधले व्यवहार आहेत त्यामध्ये शांतता, म्हणजे पूर्ण जगामध्ये शांतता प्रस्थापित करण्याचं मेन काम त्यांचं आहे. तुम्ही जाऊन सर्च करा गुगलमध्ये की काय फंक्शन आहे किंवा ऑब्जेक्टिव्ह आहे UNOचा, तुम्हाला ही माहिती मिळेल. कधी स्थापन झालं, त्यात देश पहिले किती होते, भारत त्यात कधी सामील झाला, तुम्हाला सगळी माहिती मिळेल. दुसरं कन्झ्युलेट और एम्बॅसी. कन्झ्युलेटचा तुम्ही बघा डिक्शनरी जाऊन चेक करा काय त्याचा अर्थ आहे, दूतावास. एम्बॅसीचा पण त्याचा अर्थ मिळेल तुम्हाला दूतावास. भारत आणि अमेरिकेमध्ये काय व्यवहार चालतात, बरोबर आहे. आपण इम्पोर्ट एक्सपोर्ट करतो दोन देशांमध्ये.
तर प्रत्येक देशामध्ये दुसऱ्या देशाचा कन्ज्युलेट किंवा एम्बॅसी असतो. म्हणजे तिथे काही लोक असतात ते दोन देशांच्या जे कोण परराष्ट्र मंत्री असतील, त्यांचं ऑफिस असेल, त्याशी व्यवहार करत असतील की आमचे पंतप्रधान तुमच्या देशामध्ये येणार आहेत, ते त्यांना इन्व्हाइट करायचं आहे, बरोबर आहे ना. मग कॉन्टॅक्ट कोणाला केलं जातं? एक परराष्ट्र मंत्र्याला असतं, प्लस दुजावास असतो. कुठे भूकंप झाला, कुठे काय गोळीबार झाला, तर मग त्या राज्यामध्ये त्या देशामध्ये जर का इतर देशांची लोक असतात तर त्यांना कोण इन्फॉर्म करतं, कोण माहिती देतं? ती माहिती कोणाला दिली जाते की तुमच्या किंवा समजा आता कोण फिरायला गेले, ट्रॅव्हल पिकनिक करता गेले वेगळ्या देशामध्ये, बरोबर आहे, टूर करता गेले, तर ती लोकं एखाद्या भूकंपामुळे अडकून पडली, पुरामुळे अडकून पडली, तर तुमचे नागरिक सुरक्षित आहेत, तुम्ही काळजी करू नका, आमचा देश, आमचे जे काही अधिकारी आहेत त्यांना तुमच्यापर्यंत पोचवतील. ही माहिती कोणाला दिली जाते? त्या कन्ज्युलेटला, एम्बॅसीला. आणि मग त्यांच्या थ्रू दुसऱ्या देशाचं गव्हर्नमेंट जे आहे ते कॉन्टॅक्ट करतात. दोन दूतावासामध्ये कॉन्टॅक्ट होतात. त्यांचं तिथे ऑफिस आहे, त्यांची माणसं आहेत तिकडे, ते काम करतात, त्यांना गुड्स लागतील, सर्व्हिसेस लागतील, त्या परचेस करायला लागतील, त्याच्यावर त्या टॅक्स गोळा केला जाईल. तर त्यांचा जो टॅक्स असतो, त्यांची जी टॅक्सची अमाऊंट असेल त्यांच्याकडनं घेतली जात नाही, त्यामध्ये रिफंड दिली जाते. म्हणून त्यांना सांगितलं तुम्ही UN घ्या. जर त्यांनी UN घेतला तर त्यांना त्या नंबरखाली परचेस करायचं असतं, इनवॉइसवरती तो UN येतो आणि तेवढी अमाऊंट त्यानंतर मग रिफंड क्लेम करता येते UN. म्हणून त्यांच्याकरता वेगळं रिजन आहे UN करता. ओके, क्लॉज ए मध्ये UN दिलं आहे आणि UNO दिलं आहे, सॉरी UNOसाठी UN दिलं आहे, कन्ज्युलेटसाठी UN दिलं आहे, एम्बॅसी करता UN दिलं आहे. आणि बी मध्ये सांगितलं आहे एनी, क्लॉज बी मध्ये एनी अदर पर्सन ऑर क्लास ऑफ पर्सन्स ॲज मे बी नोटिफाईड बाय द कमिशनर शॅल बी ग्रँटेड UN. आणखीन कोणाला UN द्यायचा असेल तर आम्ही नोटिफाय करू. आता UN कोणा करताय? UNO or any multilateral financial institute and organizations notified under the United Nations Act 1947. Consulate or embassy of foreign countries. फॉरेन कंट्री जे एम्बॅसी आणि कन्ज्युलेट आहेत त्यांच्याकरता. रूल 17 प्रमाणे ते ॲप्लिकेशन देतील. ॲज पर रूल 8, unique identity number granted under sub-rule 1 to a person under section 25(9)(a), आता आपण बघितलं ना, shall be applicable to the territory of India. The proper officer may, upon submission of an application in form GST RG 13 or after filling up the said form, इथे व्हेरिफिकेशन होईल रूल 8 प्रमाणे. फॉर्म असेल RG 13, फॉर्म 13 प्रमाणे ते ॲप्लिकेशन देतील. ओके, रूल 8 प्रमाणे. और आफ्टर रिसीविंग a recommendation from the Ministry of External Affairs, Government of India assign a UN to the said person and issue a certificate in certificate नेहमी हेच आहे RG 06. 3 दिवसावर त्यांना मिळेल सर्टिफिकेट. रूल 8चं ॲप्लिकेशन आहे, रूल 9चं व्हेरिफिकेशन आहे, बरोबर आहे, लक्षात ठेवा. आता रजिस्ट्रेशन घेण्याकरता किती कॅटेगरी ऑफ पर्सन झाले. आपण हेडिंग दिलं आहे क्लासेस ऑफ पर्सन. क्लासेस ऑफ पर्सन, क्लासेस ऑफ रजिस्ट्रेशन किती होतात बघा. नॉर्मल केसेसमध्ये कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन, नॉर्मल केसमध्ये व्हॉलंटरीवाले पर्सन, कंपोजिशन स्कीम आहेत ते, त्यांना रूल 8, 9, 10 त्यांनी लागू होतो, बरोबर आहे. आपण सुओ मोटो बघितलं आता रूल 16 प्रमाणे. नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन त्याचा रूल 13 आहे.
ऑनलाईन इन्फो अँड डेटाबेस ॲक्सेस ऑर रिट्रीवल OIDR सर्व्हिस प्रोव्हायडर, ते आपल्याला बघायचं अजून पुढे. TDS डिडक्टर, TCS डिडक्टर. रूल 12 UIN आता बघितलं आपण. रूल 17 मायग्रेशन फ्रॉम एक्झिस्टिंग लॉ. सबसेक्शन 2 ऑफ सेक्शन 22 त्यांच्याकरता रूल 24 प्रमाणे प्रोसिजर आहे. रूल 18 बघितलं आपण, डिस्प्ले ऑफ रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट अँड GSTN ऑन नेम बोर्ड. आणखी काय? रूल 15 एक्सटेन्शन इन पिरियड ऑफ ऑपरेशन बाय कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन अँड नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन. 90 दिवसाकरता रजिस्ट्रेशन मिळतं कॅज्युअल टॅक्सेबल पर्सनला आणि नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सनला. आणि ते जर गरज असेल, जर असं काही रिझन असेल की तो पिरियड वाढून हवा असेल, तर रूल 15 एक्सटेन्शन आहे. हेही आपल्याला पुढे बघायचं आहे. हेही आपल्याला पुढे बघायचं आहे. कळलं? सबसेक्शन 10, 11, 12. ॲक्च्युली मला हे एवढं आज संपवायचं होतं. एवढं मला इथपर्यंत मला संपवायचं होतं. त्यामुळे 10 मिनटं तुम्हाला थोडंसं काही गोष्टी बोलण्यात गेली. एवढं होणार नाही सगळं, पण ॲटलिस्ट मी हा पॉईंट 3 संपवतो. सेक्शन 25 संपवतो. 26 बघूया काय करायचं. ठीक आहे, 26पर्यंत घेऊ आपण. 27 मी उद्या घेईन. छोटेच आहेत, वेळ लागणार नाही, 5 मिनटात होईल. The registration or the UIN shall be granted or rejected after due verification in such manner and within such period as may be prescribed. आपण बघितलं ना 7 दिवस. रूल 9 बघितलं ना आपण की तिकडे दिलेला तुम्हाला कालावधी. The registration of the UIN shall be granted or rejected. आता UINच्या रूलमध्ये 3 दिवस पिरियड दिले. Shall be granted or rejected after due verification in such manner and within such period as may be prescribed. म्हणजे रूल बनवला जाईल, त्या रूलप्रमाणे तो ग्रँट होईल किंवा रिजेक्ट होईल. ग्रँटेड केव्हा? जर प्रॉपर ऑफिसरने रिस्पॉन्स नाही दिला तर ग्रँटेड, आणि जर ॲप्लिकंटनी रिस्पॉन्स नाही दिला तर रिजेक्टेड त्या कालावधीमध्ये. हे कुठे सांगितलं आहे? सबसेक्शन 10 सेक्शन 25. पण काय नवीन बघत नाही होत, तिकडे दिलं आहे ते तिकडे क्लिअर केलं. 11 सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन शॅल बी इश्यूड इन सच फॉर्म आणि विथ इफेक्ट फ्रॉम सच डेट ॲज मे बी प्रिस्क्राइब. बघितलं आपण डेट कुठल्या असतील, फॉर्म कुठला असेल, 06 आहे ना, बस त्या फॉर्ममध्ये त्या डेटपासून काय मिळेल, सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन मिळेल. रजिस्ट्रेशन or a UIN shall be deemed to have been granted after the expiry of the period prescribed under section 25(10). म्हणजे जो पिरियड आहे तो एक्सपायर झाला तर if no deficiency has been communicated to the applicant within that period. ठीक आहे, प्रिस्क्राईब केलं डेज जे काय आहे ते 10 प्रमाणे बघितलं ना आपण, रूल बनवून ते प्रिस्क्राईब केलं जाईल. डॉक्युमेंट प्रॉपर दिलेले आहेत, त्यात काही डिस्क्रिपन्सी नाही आहे. रजिस्ट्रेशन और UIN shall be deemed to have been granted after the expiry of the period prescribed under section 25(10) if no deficiency has been communicated. सेक्शन सबसेक्शन 10, 11, 12 याच्यामध्ये फार काय नाही आहे. फक्त रजिस्ट्रेशनला कशा प्रकारे ट्रीटमेंट द्यायची आहे त्यात दिलेलं आहे. तुम्हाला तिन्ही सेक्शन जे आहेत हे सगळे तिन्ही पण रजिस्ट्रेशन और डीम ग्रांटेड, बस हेच.
रजिस्ट्रेशनसाठी ॲप्लिकेशन कुठे करायचं? एक CGST तुमच्याकडे, दुसरा HGST. पूर्वी एक्साईज आणि सर्व्हिस टॅक्स कोण घ्यायचा? सेंट्रल गव्हर्नमेंट. रजिस्ट्रेशन सेंट्रलमध्ये घ्यायला लागायचं. वॅट कोण घ्यायचा? स्टेट. रजिस्ट्रेशन स्टेटकडनं घ्यायला लागायचं. आता तुम्ही काय करता? एक गेला CGST, दुसरा काय असतो HGST. रजिस्ट्रेशन 2 लागतील का? तुम्हाला CGST कलेक्ट करायचं आहे ना, रजिस्ट्रेशन CGST पाहिजे ना, तुमचं रजिस्ट्रेशन CGST पाहिजे, HGST पाहिजे. त्याकरता इकडे दिले आहे द ग्रँट ऑफ रजिस्ट्रेशन ऑर द UI अंडर स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ॲक्ट. द रजिस्ट्रेशन स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ॲक्टमध्ये घेतलं, किंवा तिकडे स्टेट नाही आहे, युनियन टेरिटरी आहे, युनियन टेरिटरी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ॲक्टमध्ये घेतलं, ह्या 2 ॲक्टमध्ये घेतलं, तर CGSTमध्ये वेळ घेण्याची गरज नाही. तर तुम्ही CGSTमध्ये शॅल बी डीम टू बी ग्रँट ऑफ रजिस्ट्रेशन ऑर द UI अंडर धिस ॲक्ट, म्हणजे CGST. HGST ॲक्टमध्ये काय दिलं असेल? रजिस्ट्रेशन तुम्ही CGST ॲक्टमध्ये घेतलं असेल तर HGSTमध्ये काय? डीम टू बी रजिस्टर. रजिस्ट्रेशन तुम्ही सेंट्रलला अप्लाय करा का स्टेटला करा, हे दोन्हीकडे द्यायला असं मानलेलं आहे. ओके. अंडर दिस ॲक्ट, सब्जेक्ट टू द कंडिशन दॅट द ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन ऑर द UN हॅज नॉट बीन रिजेक्टेड. जर ते रिजेक्ट झालेलं नाही आहे, तुमचं अप्रूव्ह झालं आहे त्याला. ओके. अंडर दिस ॲक्ट विदिन द टाइम स्पेसिफाईड इन सेक्शन 25. ओके. रिजेक्ट झालं त्या गोष्ट वेगळी, पण जर काय अप्रूव्ह झालं आहे किंवा डीम अप्रुव्हल झालं आहे तर तुमचं रजिस्ट्रेशन दोन्हीकडे झालं असं मानलं. आणि दुसरं, नॉर्थवेस्टँडिंग एनिथिंग कंटेनिंग 2510. 2510ला काही सांगितलं असो, एनी रिजेक्शन, रिजेक्ट झालं ना जर ऑफ ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन ऑफ द UI, एका ॲक्टमध्ये रिजेक्ट, दुसऱ्या ॲक्टमध्ये रिजेक्ट, बस. स्टेटने किंवा UTIने रिजेक्ट केलं, CGSTने पण रिजेक्ट झालं. हे काय होतं? डीम रजिस्ट्रेशन. कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन आणि नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन याच्यामध्ये काय फरक आहे, इथपासून आपण सुरू करू उद्या, आणि पुढे त्याच्या काय प्रोविजन आहेत त्या बघू. ओके. बस थांबूया ना. आजचं मला असं वाटतं तुम्ही जरा जास्त व्यवस्थित ऐकलं असेल आणि ऐकायला पाहिजे यापुढे. कुठल्या गोष्टी मी स्किप करतो कारण मला वेळेचं पण मर्यादा आहे, त्यामुळे मी काही गोष्टी जास्त एक्सप्लेन नाही करू शकत. मला वाटतं की अजून एक्सप्लेन करायला पाहिजे, पण थोडं तुम्हाला मी बेस करून दिला आहे, तुम्ही थोडं वाचलं तुमचं क्लिअर होईल. थांबूया.